25 घडामोडी पाहूया। पालिका निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून उमेदवारांच्या प्रचार खर्चाची मर्यादा निश्चित। महापालिकांसाठी सर्वाधिक 15 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा। उमेदवारांच्या प्रचारावरील खर्चावर निवडणूक आयोगाची विशेष सायबर टीम लक्ष ठेवणार। मुंबईच्या वरळी डोममध्ये आज महायुतीचा पहिला जाहीर मेळावा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। मुंबईसाठीचा वचननामाही मांडण्याची शक्यता। महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी MIMचा प्रचार प्लॅन एबीपी माझाच्या हाती। अकबरुद्दीन ओवैसी आणि असदुद्दीन ओवैसी महाराष्ट्र पिंजून काढणार। असदुद्दीन ओवैसी आज गोवंडीमध्ये प्रचाराचा शुभारंभ करणार। इम्तियाज जलील यांची माहिती। भाजप उमेदवार सुरेंद्र पठारे हे पुण्यातले सगळ्यात श्रीमंत उमेदवार। 272 कोटींची संपत्ती। पठारेंकडे मर्सिडीज बेन्झ, BMW आणि इनोव्हा क्रिस्टा या आलिशान गाड्या। रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक तर 2.25 कोटींचे दागिने। उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता थेट लढतीचे चित्र स्पष्ट। छत्रपती संभाजीनगर महापालिकेत राजकीय कुटुंबातील सदस्य थेट निवडणुकीच्या रिंगणात। गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला इथं गरोदर मातेची 6 किलोमीटर पायपीट। पोटातलं बाळ आणि माताही दगावली। 9 महिन्यांच्या गरोदर मातेला प्रसूतीसाठी तब्बल 6 किलोमीटरची पायपीट करावी लागली। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन। PSI पदासाठी 1 वर्षाची मुदत मिळाली पाहिजे या मागणीसाठी मोठ्या संख्येने एमपीएससीचे विद्यार्थी एकवटले। धाराशिवच्या वाशी तालुक्यातील पारा गावात पवनचक्की कंपनीविरोधात आदिवासी समाजाचं आंदोलन। महिलांकडून लाईटच्या टॉवरवर चढत संताप व्यक्त। पवनचक्की कंपनीकडून जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याचा आरोप। बीडमधील 73 कोटींच्या भूसंपादन घोटाळा प्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठकांची 1 तास चौकशी। संपादित जमिनीचा मोबदला वाढवून देण्यासाठी पाठकांच्या नावानं बनावट आदेश तयार करून फसवणूक। पोलिसांनी पाठकांच्या सह्यांचे नमुने घेतले। वनविभागानं बिबट्या आणि त्याच्या बछड्याची भेट घडवली। मेहकर तालुक्यातील कळमेश्वर शिवारात बछडा आणि मादी बिबट्याच्या भेटीचं दृश्य सीसीटीव्हीत कैद। सोलापुरातील बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणातील 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। उर्वरित आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू। राजकीय वादातून मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची हत्या। नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात। हिंगोलीसह परभणी जिल्ह्याला देखील फायदा होणार। 40,000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। पीएफ कर्जावर मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। 2 लाखांपर्यंतच्या कर्जावर सवलत। सर्व बँका सहकारी संस्थांना बंधनकारक। सोलापुरात श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त श्री सिद्धेश्वर मंदिर सजलं। मंदिराचा कैलासद्वार, समती कट्टा, यात्री निवास, सिद्धेश्वर तलाव या सगळ्या ठिकाणांना आकर्षक विद्युत रोषणाई। तुळजापुरात शाकंभरी नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिर परिसरात ड्रोन शो। 300 ड्रोन्सच्या झगमगाटात अवकाशात तुळजाभवानी माता आणि शिवरायांची प्रतिमा साकारली। मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेच्या लोकलच्या 145 फेऱ्या आज रद्द। ग्रँट रोड ते मुंबई सेंट्रल दरम्यान 13 तासांचा मेगा ब्लॉक। आज रात्री 11 ते रविवारी दुपारी 12 पर्यंत मेगा ब्लॉक राहील। 2 पुलांवरचे जुने गर्डर काढून नवे लावण्यासाठी मेगा ब्लॉक। पुण्यातील प्रसिद्ध इंस्टाग्राम रील स्टार अथर्व सुदामेला पीएमपीएमएलची नोटीस। पूर्व परवानगी न घेता पीएमपीएमएलच्या बसमध्ये रील्स काढून महामंडळाचा गणवेश, ई मशीन, बॅच, बिल्ला यांचा बेकायदेशीर वापर केल्याचा आरोप। 7 दिवसात खुलासा करण्याचे निर्देश। माजी आमदार आणि अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक मोडक यांचे निधन। वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रांगोळी काढत अभिवादन। हिंगोली जिल्ह्यातील आदिवासी विद्यालय कवडा इथल्या विद्यार्थिनींनीही रांगोळी काढली। सावित्रीबाईंच्या कार्याला उजाळा। पंतप्रधान मोदींकडून मराठीत पोस्ट करत सावित्रीबाईंना अभिवादन। दुर्बल घटकांची काळजी घेण्यासाठी सावित्रीबाईंचं कार्य विशेष उल्लेखनीय। तर समाज परिवर्तनासाठी जीवन अर्पण करणाऱ्या अग्रणी व्यक्तीचं आपण स्मरण करतो। मोदींकडून भावना व्यक्त।
सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त राहुल गांधींकडून सावित्रीबाईंना अभिवादन. वंचित आणि शोषितांच्या हक्कांसाठी त्यांचा संघर्ष आणि सामाजिक न्यायासाठी त्यांचं योगदान नेहमीच मार्गदर्शक ठरेल. राहुल गांधींची एक्सपोज. 45 वर्षांच्या व्हीनस विलियम्सला ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅममध्ये वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश. ग्रँडस्लॅममध्ये खेळणारी सर्वाधिक वयाची महिला ठरणार. ऑस्ट्रेलियाचा पहिला मुस्लिम क्रिकेटपटू सलामीवीर उस्मान ख्वाजाची निवृत्तीची घोषणा. 5वी ॲशेस टेस्ट ठरणार शेवटची टेस्ट. 87 कसोटी खेळलेल्या ख्वाजाची 16 शतकं आणि 6000 धावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि